नमस्कार. आज बनवणार आहे ओल्या डाळीचा बटाटे वडा. बटाटे वडा सगळ्यांनाच आवडतो ना, तर बघूयात बटाटे वडा. एकदा ह्या पद्धतीने करून बघा. बटाटा डब्यात शिजायला घालू. बटाट्यात पाणी जितके जाईल तितका बटाटा चिकट होतो, त्यामुळे बटाटा कमी पाण्यामध्ये डब्यात शिजायला टाकू. इथे साहित्य घेतलं आहे. बटाट्याच्या कवरसाठी डाळ भिजवली आहे 1 वाटी. कांदा, कढीपत्ता, मिरची, कोथिंबीर, आलं साहित्य घेतलेलं आहे. भिजवलेली डाळ मिक्सरमध्ये बारीक केली आहे. थोडंसं पाणी घालून बारीक केली आहे. बारीक केलेल्या डाळीमध्ये अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 2 चमचे डाळीचे पीठ, सोडा, पाणी घालून पीठ मिक्स करून घेऊया. दहा ते 15 मिनटं भिजण्यासाठी ठेवून देऊ. पीठ जास्त घट्टही नाही केलं आणि पातळही. लसूण, मिरची आणि आलं बारीक करून घेऊ. त्याबरोबरच घातली आहे कोथिंबीर. उकडलेला बटाटा बारीक करून घेऊ. त्यात थोडे थोडे बटाट्याचे तुकडे दिसतील याप्रमाणे दाबून घेतलाय बटाटा. छोटे तुकडे ठेवायचेत बटाट्यामध्ये. त्यावर टाकूया चिरलेली कोथिंबीर. कढईमध्ये तेल 1 चमचा घालूयात. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, कढीपत्ता, कांदा, लसूण आलं पेस्ट केलेली, चिमूटभर हिंग घातलाय. कांदा चांगला गुलाबी परतायचा आहे. अर्धा चमचा हळद. गॅस बंद करून घ्यायचा आहे. एक चमचा मीठ घालू. बटाटा घालून घेतल्यानंतर सगळं मिश्रण एकसारखं हलवून घेऊ. पुन्हा हाताने मिक्स करू, म्हणजे मसाला सगळीकडे लागेल. हव्या त्या आकारात गोळे करून घेऊ. गोल किंवा चपटे. इथे दोन्ही प्रकारचे करून दाखवले आहेत. ते गोळे
पिठात डीप करून कढईमध्ये तेल तापाय ठेवलेलं आहे त्यात सोडून घेऊ. कढईमध्ये बसतील तेवढे सोडलेले आहेत. एका बाजूने तळला की पलटी करून घेऊ. वडे चांगले कुरकुरीत तळले गेले आहेत. त्याचा वास खमंग सगळीकडे सुटला आहे. तळलेले वडे काढून घेऊयात. मिरची तळली आहे त्यावर थोडंसं मीठ. चटणीसाठी 2 चमचे डाळीचं पीठ त्यावर मीठ घातले. अर्धा चमचा तांबडं तिखट. ते पीठ भिजवून घेऊ. ते पीठ भज्यांसारखं भिजवायचे आणि चमच्यानेच त्याचे छोटे छोटेसे भजे तळून घ्यायचेत. या पद्धतीने भजी सोडायची आहेत चमच्याने. तोपर्यंत भजी तळतायत तोपर्यंत दुसरीकडे कढई ठेवू. त्यामध्ये थोडंसं तेल, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, त्याचा कवर न काढता घेतलेला आहे लसूण. तेलामध्ये परतून घेऊ. त्यातच थोडेसे खोबरं टाकू. तळलेली भजी काढून घेऊ. मिक्सरमध्ये बारीक करण्यासाठी भांड्यात टाकून घेऊ. परतलेलं खोबरं आणि लसूण त्यावर टाकू. एक चमचा लाल बेडगीचं तिखट घ्यायचे. नंतर आपलं जे लाल तिखट असतं ते घ्यायचे अर्धा चमचा. पुदिन्याची 2-3 पाने, मीठ. चटणी मिक्सरमध्ये छान बारीक करून घेऊ. छान चटणी तयार आहे. इथे पाव घेतलेला आहे. एका पावाला चिंचेची चटणी लावूयात. नाही लावली तरी चालेल. त्यावर ठेवूया तळलेला वडा. मग मिरची छान मस्त. तुम्हीही करा. आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. तुम्ही वडा करून बघा. कसा झालाय तो मला कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप खमंग होतो वडा.